हनी गार्लिक चिकन, एक मस्त इंडो चायनीज रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघताय काय मस्त दिसते हे चिकन, आणि त्या राईसवर तर खूपच टेस्टी आणि टेम्पटिंग दिसतोय. तर आज आपण बघूया ही रेसिपी कशी करायची ते. तर सॅम्पीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत 2 बोनलेस चिकन ब्रेस्ट, आणि ते स्वच्छ धुवून चांगले कोरडे करून पेपर टॉवेलनी एका प्लेटमध्ये ठेवले आहेत. आणि मग त्याला मी दिले आहेत कट्स एका बाजूने. ह्या कट्स केल्यामुळे ना आपण जो मसाला चोळतो त्या चिकनला तो खूप छान आतपर्यंत जातो आणि चिकन टेस्टी लागतो. थोडंसं ना तेल पण टाकायचं जरा ब्रश करून, हे सॉल्ट पेपर, आणि त्याच्यानंतर आपण ताजा लसूण पण चोळणार आहोत. त्या तेलामुळे काय होतं ना, ते सॉल्ट पेपर आणि गार्लिक छान चिकटतो त्या चिकनला, आणि म्हणजे मग फ्राय केल्यावर त्याची चांगली टेस्ट येते. तर एका साईडनी झाल्यावर आपण चिकन ब्रेस्ट उलटे करायचे, आणि उलट्या साईडला पण तसंच सॉल्ट पेपर आणि गार्लिक चोळायचं, आणि चांगलं व्यवस्थित त्याला छान मसाज करायचा थोडंसं तेल लावून, म्हणजे मग ते छान टेस्टी लागतात. आता हे सगळं झालं का आपले चिकन ब्रेस्ट रेडी झाले आहेत मॅरिनेट करून. तर मग काय करायचं, मग आपण घ्यायचं एका प्लेटमध्ये मैदा, आणि त्या मैद्यामध्ये हे 2 चिकन ब्रेस्ट जे आहेत ते अलगद टाकून छान त्याला कोट करून किंवा डस्ट करून घ्यायचे. तर आपले आता बघताय तुम्ही चिकन ब्रेस्ट किती मस्त दिसत आहेत सॉल्ट पेपर लावलेले, आणि आता मी हे मैदा लावून डस्ट केलेले आहेत. तर आता आपले ब्रेस्ट रेडी आहेत, चिकन ब्रेस्ट फ्राय करण्यासाठी. तर आता आपण एक पॅन घ्यायचं, आणि त्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, आणि तेल चांगलं गरम झालं का मग आपले ते चिकनचे 2 पीसेस आपण तेलमध्ये नीट अरेंज करायचे, आणि मग मीडियम गॅस ठेवायचा, आणि मीडियम गॅसवर दोन्ही साईडनी अलटून पलटून चांगले थोडा वेळ ते चिकन चांगलं मस्त तळून घ्यायचं त्या तेलावर, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर तुम्ही उलटं केल्यावर पाहिलं तर चिकनचा कलर बदलला आणि तो व्हाईट झाला आहे. त्याच्यावर ते बघितलं ना, पेपर छान चिकटलं आहे, कारण आपण तेल लावलेलं. त्याच्यामुळे काय होतं, ते चिकन मॉइस्टी राहतो आतमध्ये वेन इट इज कुक्ड. तर आता आपण हे चिकन ब्रेस्ट जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण बनवूया आपला सॉस. तर सॉस घेण्यासाठी मी एका बॉलमध्ये घेतला आहे थोडासा रेड चिली सॉस. त्याच्यात ॲड केले थोडं व्हाईट विनिगर, थोडा सोया सॉस आणि हनी. आता सोया सॉस तुम्ही लाईट किंवा डार्क कुठलाही वापरू शकता. जर लाईट सोया सॉस घेतला तर डिश तुमची थोडी लाईट ब्राऊन दिसेल. डार्क सोया सॉस घेतला तर सॉस डार्क दिसेल. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. हा सॉस मिक्स करून वेगळा ठेवून द्यायचा, आणि आपलं चिकन जे आहे ते तुम्ही बघताय ते आता एका साईडनी लालसर झालं आहे. चांगलं स्पॅच्युलानी ना थोडंसं प्रेस करून फ्लॅट करून घ्यायचं, म्हणजे मग ते छान शिजतो दोन्ही साईडनी. आता आपले चिकन ब्रेस्ट मस्तपैकी रेड ब्राऊन झालेले आहेत. तर असे दोन्ही साईडनी खरपूस तळल्यावर ना मग आपण आपल्या पुढच्या स्टेपला जायचं, म्हणजे आपण त्याच पॅनमध्ये आपला सॉस पण बनवायचा. तर आता दोन्ही साईडनी छान लाल झाले का ते दोन्ही पीस चिकनचे जरा साईडला करायचं, आणि थोडंसं बटर टाकायचं त्या गरम पॅनमध्ये, आणि बटर मेल्ट झालं मग त्याच्यात टाकायचा मस्त बारीक चिरलेला ताजा लसूण, आणि तो छान त्या बटरवर परतून घ्यायचा. बटरवर तो लसूण परतला ना का तुम्हाला सांगतो इतका मस्त सुगंध येतो ना, अगदी किचनमध्ये घमघमाट सुटतो त्या लसणाचा. आता ते झालं का मग आपण आपला तयार केलेला जो सॉस आहे तो टाकायचा त्याच्यात, आणि सगळं छान नीट मिक्स करून घ्यायचं, आणि चिकन ब्रेस्टला ते चांगलं त्याच्यावर थोडं पोर करायचं, आणि चिकन ब्रेस्टना थोडंसं स्पॅच्युलानी आलटून पलटून चांगलं त्या सॉसमध्ये घोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्या चिकनमध्ये ते सगळे सॉसचे फ्लेवर्स अब्सॉर्ब होतात, आणि आपलं चिकन खूप छान लागतो. तर हा सॉस आहे ना, हा थिक व्हायला अजिबात वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटं लागतात फक्त हा सॉस थिक व्हायला, आणि फार जास्त आटवू नका, कारण तो जेव्हा कूल डाऊन होतो ना चिकन तेव्हा तो आणखीन खूप थिक होतो. तर थोडासा लिक्विडी असेल ना तेव्हाच तुम्ही गॅस बंद करा, नाही तर मग तुमचा सॉस एकदमच
कोरडा होईल. तर आता हे सगळं झालं का आपण त्याच्यावर टाकायचं थोडंसं कोथिंबीर. आता मी कधी कधी पार्सले टाकते. पार्सलेने पण छान फ्लेवर येतो. मी बघताय आपलं चिकन ब्रेस्ट क्लोजअपमध्ये काय मस्त दिसतं, यम्मी ज्युसी मॉइस्ट असं, आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी, पटकन होणारी आहे. तर पार्सलेच्या ऐवजी मी आज टाकली आहे थोडी कोथिंबीर. आणि मग ते झालं का आपले चिकन ब्रेस्ट रेडी आहेत खाण्यासाठी. तुम्ही ते असेच खाऊ शकता किंवा माझ्यासारखे थोडंसं बटरवर मी थोडा राईस, बासमती राईस स्टर फ्राय केला आहे विथ स्टार एनिस, तो फ्रेग्रंट होतो आणि त्याच्याबरोबर हे सर्व केलं आहे. तर ही अशी रेसिपी आता आपण प्लेट करून बघूया. बघताय चिकन काय यम्मी दिसतोय. तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशीच हे रेसिपी बनवून एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबरोबर आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. एन्जॉय. थँक्यू सो मच.